नमस्कार, मी नंदिनी नहाते आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र न्यूज 7। आजच्या मराठी बातमीपत्रात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। केंद्राने केलेल्या 3 कृषी कायद्यांना महाराष्ट्र सरकार विरोध करीत आहेत, परंतु राज्य शासनाने मार्गदर्शक असलेले आणि केंद्रात कृषी मंत्री राहिलेले शरद पवार यांनीच एकेकाळी राज्यातील मुख्यमंत्र्यांशी अशा कायद्याच्या समर्थनार्थ पत्र लिहिले होते। तेच आता कृषी कायद्याला विरोध करीत आहेत। पवारांनी या कृषी कायद्यातील एक दोष दाखवून द्यावेत आणि मगच कायद्यांना विरोध करावा, असे आवाहन भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केले। त्याच्यात केंद्राने हस्तक्षेप करायला गरज आणि मी ते पत्र याच्यासाठी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे की तुम्ही काय निर्णय घेताय याच्यावर। तो कारण राज्याच्या प्रश्नामध्ये केंद्राने हस्तक्षेप करायची गरज नाही, असं कृषी असं शरद पवारचं स्टेटमेंट आहे तुमच्या त्या आरोपावर। मी तुम्हाला म्हणजे 2च वाक्यांमध्ये उत्तर देतो। पहिलं वाक्य हे की शरद पवार काय म्हणतात त्यापेक्षा ते पत्र या देशातल्या शुद्ध नागरिकांनी वाचावं। कुठल्याही पत्राचा अर्थ काढता येतो आपल्याला, कुठलंही पत्र कोणालाही समजतं। त्या पत्रात मी असं म्हटलेलं नाही असं का पवार म्हणत नाही? ते म्हणतात ना, मी सांगतो ना, मी असं म्हटलेलं नाही। त्या पत्रातल्या वाक्यानुरूप शरद पवारांनी त्याचा खुलासा करणं आवश्यक आहे, तो ते करत नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते करत नाहीत। त्यांनी वेगळ्या अर्थाने पत्र लिहिलं होतं, तो अर्थ कोणता होता तो तरी सांगा। तेव्हा अर्थ कोणता होता तो सांगितला पाहिजे ना। असं आहे की पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे जे काही लिहिलेलं आहे आणि ते पत्र खुलं आहे। आता ही पळवाट आहे। क्रमांक 2 केंद्राचा ते जे म्हणतात की याला राज्याचा अधिकार नाही, राज्याचा अधिकार केंद्राने का केला नाही। ज्यावेळी संसदेत कायदा पारित झाला, ज्यावेळी राज्यसभेत कायदा पारित झाला, त्यावेळी शरद पवारांचे 4 खासदार का बोलले नाही? प्रफुल्ल पटेलांचं भाषण आहे कि कायदा तो ठीक है, हमने भी डिमांड की थी, हमारी भी मांग थी, हमने भी बोला था ये तो ठीक है, किसानों का हित तो होना चाहिए, हम भी चाहते हैं, लेकिन शरद पवार जी जैसे वरिष्ठ नेतृत्व को आपने पूछना चाहिए था। आता याचं उत्तर काय? हे प्रफुल्ल पटेलांचं ऑन रेकॉर्ड भाषण आहे। मग का तेव्हा असं आहे की केंद्र सरकार जेव्हा कायदा आणलं तेव्हा केंद्र सरकार अटॉर्नी जनरल पासून तर सगळ्या कायदेतज्ञांपर्यंतचा अभ्यास करून आहे हे विधेयक आणलं। या विधेयकामध्ये संपूर्ण देशभरातल्या शेतकऱ्यांचं प्रत्येक ठिकाणचं स्ट्रक्चर जरी वेगवेगळं असलं तरी देशभरातल्या किसानाचं हित झालं पाहिजे त्या मागचं आहे। त्यावेळी या देशातल्या कुठल्या विरोधी पक्षाला हे समजलं नाही का की हा राज्याचा विषय आहे? आंदोलन सुरू झाल्यानंतर, विधेयक पारित झाल्यानंतर 8 महिन्यानंतर 9 महिन्यानंतर राज्याचे प्रश्न उपस्थित होतात का? आणि मग राज्याचा कायदा पारित झाला आहे। मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला मेट्रो कारशेड प्रकरणाबाबत जाब विचारला आहे। तसेच हायकोर्टने जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा सुनावणी करण्याचे आदेशही दिले आहेत। मुख्यमंत्री साहेब, तुमच्यामुळे मुंबईकरांना 5 वर्ष मेट्रोची प्रतीक्षा करावी लागली आहे। कांजूर मार्ग मेट्रो कारशेड प्रकरणाबाबत बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली। आता मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला जाब विचारला आहे की कोणत्याही प्रकारची सुनावणी न करता कांजूर कारशेडची जमीन ताब्यात घेणं, जिल्हाधिकाऱ्यांना परत सुनावणी करायला सांगितलं आहे। माननीय मुख्यमंत्री साहेब, आपली राजहट आणि आपली बालहट मुंबईकरांना 5 वर्ष मेट्रोची प्रतीक्षा आणि 5,000 कोटीचा अधिक खर्च। याआधी भाजपचे सरकार असताना ही जागा राज्य सरकारचीच असायचे सिद्ध झाले होते। ही जागा राज्य सरकारची आहे हे सिद्ध झाल्यानंतर भाजप पक्ष मुंबईच्या विकास कामांमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे। तसंच शक्ती कायद्याबद्दल बोलत असताना भाजप महिलांच्या सुरक्षतेच्या कायद्यांविरोधात आहे, अशी टीका ही नवाब मलिक यांनी भाजपवर केली आहे। हमें लगता है कि बीजेपी महिला विरोधी है, ये इससे स्पष्ट हो रहा है। दिशा कानून पारित किया आंध्र तेलंगाना ने, उसे केंद्र ने अभी तक मंजूरी नहीं दी है। महाराष्ट्र के विधानसभा के पटल पे कल बिल पेश किया गया, आज उसे चर्चा करके पारित करना है और उस पर सवाल खड़ा करके रुका देने का काम जो बीजेपी कर रही है। हमें लगता है कि भारतीय जनता पार्टी नहीं चाहती कि महाराष्ट्र में कोई ऐसा कानून बने जिससे जो इस तरह के अपराध करने वाले हैं उनके मन में डर पैदा हो, या जो अपराध करे उसे कड़ी सज़ा मिले। हमें लगता है इस तरह की भूमिका बीजेपी की महिला विरोधी है, ये इससे स्पष्ट हो रहा है। कार सेट को लेके सम्माननीय हाईकोर्ट ने
फिर से सुनवाई देने के लिए आदेश पारित किया है। ये ज़मीन महाराष्ट्र सरकार की है, इस तरह का आदेश बीजेपी के कार्यकाल में कलेक्टर हो, डिविजनल कमिश्नर हो या महाराष्ट्र सरकार हो, जिसके मंत्री चंद्रकांत पाटिल थे, उन्होंने पारित किया। जब यहाँ पे कारशेड बनने की बात आई तो बीजेपी कहीं ना कहीं अड़चन पैदा करने का काम कर रही है। एक तरफ केंद्र सरकार के जो सॉल्ट कमिश्नर हैं उनके जरिए विवाद पैदा किया जा रहा है, जिसकी लीज ख़त्म हो गई गरोडिया की, उसे आगे करके कहीं ना कहीं विवाद खड़ा करने का काम किया जा रहा है। सुनवाई के लिए आदेश पारित हुआ है, नियम अनुसार सुनवाई होगी। पहले भी ये सरकार ज़मीन महाराष्ट्र सरकार की है, ये आदेश पारित हुआ है। अभी भी जो नियम कानून में जो प्रोविज़न है उसके तहत आदेश पारित होगा। हम अभी भी पूरी तरह से ये मानते हैं कि ये ज़मीन महाराष्ट्र सरकार की है और वहाँ मंजुरी दिल्यानंतर काल हा कायदा विधिमंडळाच्या पटलावर सादर करण्यात आलेला आहे। आज त्याला पारित करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण होऊ शकते, त्याच्या आधीच भारतीय जनता पक्षाची लोक सांगताय की सरकार चर्चेशिवाय हा कायदा पारित करू इच्छित आहे। जोपर्यंत एखादी प्रक्रिया पूर्ण झाली नाही त्याबाबत प्रश्न निर्माण करणे म्हणजे त्यांच्या मनात काय आहे हे भाजपने स्पष्ट केलं पाहिजे। तेलंगणा आंध्रमध्ये दिशा कायदा पारित झाल्यानंतर तो अजूनही केंद्राकडून त्याला मंजुरी मिळालेली नाही। एक ठिकाणी केंद्र महिला विरोधी कायदा जे अत्याचार विरोधी कायदे आहे त्यांना मंजुरी देत नाही। महाराष्ट्रामध्ये दिशा कायदा पारित झाल्याच्या आधीच भाजप त्याच्यावर प्रश्न निर्माण करत आहे। याचा अर्थ आहे कुठेतरी भाजप या प्रकारचे जे महिलांवर अत्याचार करणारे कायदे आहे त्याला कुठेतरी पारित होऊ नये, तो कायदा देशामध्ये अन्य राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये लागू होऊ नये यासाठी ज्या पद्धतीने भाजप पुढे येत आहे म्हणजे त्यांच्या महिला विरोधी भूमिका काय आहे याच्यातून स्पष्ट होतं। सरकारने मांडलेल्या विधेयकांबाबत बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की सरकारने आम्हाला कधीही विश्वासात घेतलं नाही। या सरकारला चर्चा करण्यात इंटरेस्ट नाही तर चर्चा न करताच कामकाज उरकून टाकायचं अशा प्रकारच्या सरकारचा प्रयत्न आहे। तसेच यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मेट्रो कारशेड हा प्रकल्प आरेमध्ये करण्याची परवानगी दिली आहे आणि ते काम तिथेच झालं पाहिजे अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। चर्चा झाली पाहिजे असं आमचं मत आहे। सरकारने एक दिवसाच्या अधिवेशनात हा कायदा मांडलाय, फार महत्त्वाचा कायदा आहे। या कायद्यावर जर विस्तृत चर्चा न होता तो मंजूर झाला तर कदाचित त्याची जी इफेक्टिव्हिटी आहे ती राहणार नाही आणि म्हणून आम्ही मागणी केली आहे की तो संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवावा आणि सरकारला जर तो संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवायचा नसेल तर सरकारने तो पुढच्या अधिवेशनात घ्यावा, पण त्याच्यावर व्यापक चर्चा झाली पाहिजे। चर्चेविना हा कायदा मंजूर करणं योग्य होणार सर। त्याच्यासोबतच 10 विधेयकं मांडली जातात, घाईघाईत अशी विधेयकं मांडून अगदी चुकीचं आहे। सरकारने कधी आम्हाला या संदर्भात विश्वासात घेतलं नाही। ज्यावेळेस BSCची बैठक झाली त्या दिवशी आम्हाला विश्वासात घेतलं नाही। या सरकारला चर्चा करण्यात इंटरेस्ट नाही, चर्चा न करता कामकाज उरकून टाकायचं अशा प्रकारचा सरकारचा प्रयत्न आहे। काल कांजूरच्या संदर्भात आणखीन एक वाद निर्माण झाला, म्हणजे हायकोर्टानं पुन्हा एकदा फटकारून काढले ज्या पद्धतीने ती जमीन MMRDL आणि सभागृह कलेक्टरने दिली। बघा, या संदर्भात फॅक्ट आधी देखील आम्ही मांडल्या होत्या की ही जागा वादात आहे। केंद्र सरकारने क्लेम केला आहे आणि त्यासोबत प्रायव्हेट पार्टीने क्लेम केलेला आहे। आमच्या काळातही प्रायव्हेट पार्टीच्या संदर्भात स्वतः न्यायालयाने त्या संदर्भात काही निर्णय दिलेले आहेत, त्यामुळे अशा प्रकारे ती ट्रान्सफर होऊ शकत नाही। त्याहीपेक्षा महत्त्वाचं की कांजूरला अशा प्रकारे हा डेपो नेल्यानंतर किती नुकसान होईल आणि किती डिले होईल हे सरकारच्या स्वतःच्या सौनिक कमिटीने सांगितलेलं आहे। असं असताना देखील हा अट्टहास करण्याचा प्रयत्न सरकारने केला आणि काल न्यायालयामध्ये सरकारची जी परिस्थिती झाली ती आपण सगळ्यांनी बघितली। मला असं वाटतं की कुठेतरी असे केविलवाणा प्रयत्न करून मुंबईकरांना मेट्रोपासनं वंचित ठेवण्याचं जे काम आहे ते सरकारने बंद केलं पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे मेट्रो कारशेड हे आरेमध्ये करायची परवानगी दिली आहे, त्याच ठिकाणी ते झालं पाहिजे। मराठा समाजाला न्याय देण्याकरिता राज्य सरकार विरोधात कितीही संघर्ष करावा लागला तरी आम्ही करायला
तयार आहे, तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात योग्यरित्या मांडला असता तर आज मराठा समाजातील विद्यार्थ्यांवर ही वेळ आली नसती. आमच्या काळामध्ये पहिल्या हिअरिंग मध्ये कुठल्याही प्रकारे स्थगिती देण्यात आली नव्हती. मात्र सध्याच्या राज्य सरकारने हा बैल मुझे मार अशी परिस्थिती निर्माण करता सर्वोच्च न्यायालयामध्ये विद्यार्थ्यांच्या संदर्भात न्यायालयापुढे जे भाष्य केले त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सर्व मराठा विद्यार्थ्यांना स्थगिती आणली आहे. की आपण मराठा समाजाचं आरक्षण दिलं आणि हे आरक्षण ज्यांना उच्च न्यायालयात गेलं. देशामध्ये उच्च न्यायालयामध्ये केवळ 2 आरक्षणं टिकली. एक तमिळनाडूचं आरक्षण टिकलं आणि दुसरं मराठा समाजाचं महाराष्ट्रातलं आरक्षण टिकलं. इतर कुठलंही आरक्षण हे हायकोर्टात टिकलं नाही. पण आमच्या मराठा समाजाचं आरक्षण एससीबीसीचं आरक्षण हे माननीय उच्च न्यायालयाने वैध ठरवलं. त्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात गेलं. सगळ्यात पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयामध्ये तत्कालीन चीफ जस्टिसच्या समोर ते त्या ठिकाणी लागलं आणि त्यावेळेस आमचं सरकार होतं. आम्ही त्यावेळेस प्लीडिंग केलं आणि चीफ जस्टिस महोदयांनी त्याच्यावर स्टे द्यायला नकार दिला आणि अक्षरशः ती पिटिशन फेकून दिली. तब्बल 20 वर्ष पाकिस्तानात राहिलेल्या मूकबधीर गीताच्या कुटुंबियांचा शोध 5 वर्षापासून घेतला जात आहे. यासाठी इंदोरच्या एका स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते गीतासह नांदेडमध्ये आले होते. गीता आपल्या गावाचे घराचे ज्या प्रकारे वर्णन करते त्यानुसार हे गाव नांदेड जिल्हा किंवा शेजारच्या तेलंगणा राज्याच्या सीमेवरील गाव असू शकते. नांदेड मधून निघालेली गीता आता तेलंगणातील बासर मध्ये दाखल झाली आहे. अब हम महाराष्ट्र की सीमा से बाहर निकल गए. हम तेलंगाना राज्य के हकीक में आ गए. अब यहाँ से सिर्फ 9 किलोमीटर बासर है. अब आ जाके हम पता करेंगे इनके माँ बाप कौन है. हमको ये भी जगह भी दिखाएंगे कि कौन सी जगह पर है. गन्ना, सिंदना और चावल नदी मंदिर वहाँ पार्क में जा रहे हैं. थोड़ा मिलता जुलता है ऐसा बताती है. कुछ थोड़ा सा आइडेंटिफाई करें. आप थोड़ा बताएं कब ये नया स्टेशन कितना पुराना है और यहाँ इलेक्ट्रिक इंजन भी नहीं है. हाँ. और यहाँ पास में गन्ने का खेती होता है. चावल तो हम लोग धर्माबाद के स्टेशन पर हैं और मनोज पटवारी जी हैं जो राज्य स्तरीय कर्ण मंदिर संस्था से हैं और सर आपका नाम भी केंद्रे जी हैं जो नांदेड़ पुलिस से हमारे साथ पूरा टीम में हैं. और आपका नाम क्या है? आप जी पार्सल ऑफिस में और इसी रेलवे स्टेशन पर पोस्टेड है. आप सभी आप धर्माबाद के हैं. आपका नाम क्या है? कपिल पांचाल जी हमारे साथ. तो आप देख सकते हैं हमारी मुहिम लगातार चल रही है और बिल्कुल चरम पर है. अब कर्म हमारे हाथ में था वो हमने किया है. फल ऊपर वाले के हाथ में. जितना टेक्निकल इनपुट गीता ने दिए थे सारे इनपुट्स पे वर्कआउट करके हम इस स्थान पर पहुंचे हैं और इसके बाद हम बासर जाने वाले जो कि बिल्कुल 100% होगा. तो ऐसी हमको संभावना लग रही है और दुआ करिए कि इसका घर जल्दी से मिल जाए. धन्यवाद. सुमित्रा, आप महिला स्टाफ के रूप में आए, आपको कैसा लग रहा है? कुछ लग रहा है और संभावना लग रही है, संभावना आपको काफी अच्छा. तो सुमित्रा मुबेल जो है पूरे मिशन में साथ रहे हैं.
ये यही राज्य स्तरीय कर्ण बधिर संस्था महाराष्ट्र का ये मनोज पटवारी है। फिर ये गीता है, वो हमारा लेटेस्ट स्टाफ है, इनके साथ में टीचर है, इनको पढ़ाने वाला है। और हम पढ़ा किधर है आपका? इंदौर, मध्य प्रदेश। हाँ, इंदौर से ये रो रही थी, बोले मम्मी पापा ढूंढो, जल्दी करो जल्दी करो। अब ट्रेन में पहले रिजर्वेशन था तो मुझे पहले कोरोना हो गया, तो बाद में पुलिस ऑफिसर आने वाला था, उनको कोरोना हो गया। ये लेकिन बोले कि 20 साल हो गया। पहले सुषमा जी जो थे वो काफी मदद करते थे और उन्होंने वीडियो भी बनाकर वायरल किया। और बीच में एक अम्मा का एक फैमिली भी आया था, डीएनए नहीं मिला उसका। ऐसे बहुत सारे लोग आए कि हमारी लड़की, लेकिन डीएनए खम्मम से एक फैमिली आया था, नरसापुरम जगह है वहाँ पे, पद्माता नदी, हाँ पद्माता नरसापुरम से भी एक फैमिली आई थी। फिर इसके बाद अभी प्रयास कर रहे, तो अभी खूब रो रही थी। फिर हम इसको लेके फिर कार से मैं हमारे टीम के साथ इंदौर से औरंगाबाद आए। औरंगाबाद से फिर हम लोग डालना है और लाजपुर जगह जगह हम लोग यहाँ पर तहसीलदार साहब यहाँ पर बैठे हुए हैं बासर के, और सर्कल इंस्पेक्टर साहब भी हैं, नांदेड़ पुलिस प्रशासन बासर का जो है निर्मल डिस्ट्रिक्ट के डीएम, सभी लोग प्रयास कर रहे हैं। पूरी भारत सरकार लगी हुई है गीता के इसमें, और गीता की तरफ दिखाई इसको इधर और जो बताती थी गीता वो सारी चीजें, पहाड़, नदी, सॉरी नदी, मंदिर, चावल का खेती, गन्ना का खेती, ये सारी चीजें बताती है गीता। तो यहाँ पर आए हैं, हमको बहुत अच्छा सपोर्ट मिला। भारत सरकार प्रयास कर रही है लगातार। हमारा तेलंगाना की गवर्नमेंट है, सारे एनजीओज हैं, सारे लोगों की मीडिया है, पुलिस प्रशासन, सभी लोग मदद कर रहे हैं। और ईश्वर से दुआ है कि गीता को उसके पेरेंट्स मिल जाए, बस यही समाचार है। गीता बासर के रेलवे स्टेशन पर है। मनोज पटवारी जी जो लोकल हैं वो इनकी हेल्प कर रहे हैं। तहसीलदार साहब जो बासर के हैं वो भी यहाँ पर हैं, और एसएचओ सर जो यहाँ के हैं वो भी हैं। ये बता रहे मूंगफली की फसल होती थी और हॉस्पिटल, अभी इसके बाद चलते हैं हॉस्पिटल से। बोले हॉस्पिटल ले चलिए, इसके बाद वहाँ से कुछ होगा। नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजे सीएए आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात राजधानी दिल्लीत आज वर्षापूर्वी आंदोलन सुरू होते। या आंदोलनास आता 1 वर्ष पूर्ण झाले आहे। दिल्लीतील शाहीन बाग परिसरात आंदोलकांनी ठिय्या मांडला होता। सोबतच जामिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीही लढा उभारला होता। मात्र देशभरात कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर 24 मार्चला आंदोलन गुंडाळण्यात आले होते। केंद्र सरकारने पारित केलेल्या 3 कृषी कायद्यांविरोधात राज्यभर आंदोलन पुकारण्यात येत आहे। शहरातही विविध संघटनांकडून एकत्र येत धरणे आंदोलन करण्यात आले। शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा अशी मागणीही यावेळी आंदोलक संघटनांकडून करण्यात आली। शहरातील संविधान चौकात हे आंदोलन करण्यात आले। शिवाय देशाचा आर्थिक कणा असलेल्या शेतकऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे असा आरोपही यावेळी आंदोलकांकडून करण्यात आला।
म्हणजे रिपब्लिकन आघाडीच्या वतीनं आम्ही आहोत, रिपब्लिकन पक्षाचे सर्व लोक आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे वेगवेगळे मजदूर युनियनचे लोक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। हे आंदोलन अत्यंत फार भयानक असं आहे। या देशामध्ये जो आर्थिक कणा शेतकऱ्यांचा आहे तो शेतकऱ्यांचा आर्थिक कणाच या देशाचा संपवण्याचं षडयंत्र बीजेपी शासन करत आहे आणि जर बीजेपी शासन याप्रमाणे जर वागत असेल तर जो आम्हाला खाणापाणी देतो, जो आमची भूक शमवितो, जो आम्हाला सर्वोपरी जिवंत राहण्याचं साधन जे शेती आहे तीच जर उद्ध्वस्त झाली तर या देशामध्ये राहणार काय? आणि मग अशा परिस्थितीमध्ये सर पंजाब सारखं हा राज्य जिथे मोठ्या प्रमाणात फसल होते, देशात तर देशाच्या बाहेर सुद्धा त्यांची निर्यात केली जाते, गहू सारखा पदार्थ त्यांच्या देशातून त्यांच्या राज्यातून फार मोठा निर्यात केला जातो, हरियाणा आहे, तर देशामध्ये एक शांततेचं वातावरण बिघडण्याचं काम मोदी सरकार करत आहे, हे फार चूक आहे आणि म्हणून याचं इफेक्ट येथील असलेल्या जनतेला पडेल, या देशाला पडेल आणि या देशातील वातावरण फार खराब होईल। ज्या दिवशी या देशातील वातावरण खराब होईल त्या दिवशी येथील असलेलं मोदी सरकार असंही कोलमडून पडेल असं आम्हाला वाटते, कारण हे चुकीचे तिन्ही निर्णय जे घेतलेले आहेत ते चुकीचे निर्णय आहेत आणि या चुकीच्या निर्णयामुळे आपल्या भारताची आर्थिक कणा तर बिकट होईलच, वाईट परिस्थिती येईलच, पण त्याचबरोबर वातावरण फार खराब होईल। त्यामध्ये विशेष ज्या तिन्ही जे कानून त्यांनी केलेले आहेत कुठलाही चर्चा नाही, लोकसभेमध्ये त्याची चर्चा नाही, मंत्रालयात चर्चा नाही, त्यांचे जे ठरलेले 2-4 लोक जे आहेत ते ठरवतात आणि ते कास्तकार विरोधी आहेत, किसान विरोधी आहेत। तर किसान विरोधी असलेले कानून सोलापूर महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी पार पडली। लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले, मात्र या सभेत पाणी प्रश्नावरून नगरसेवकांनी आयुक्तांना धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले। पाणी आलं होतं, पाणी त्या ठिकाणी रात्री 2 वाजता, 12 वाजता, 3 वाजता पाणी आला, तर त्यांची मागणी आहे। तर माझं काय एवढंच आहे, माझं बोलणं की सुरळीत पाणी कधी मिळणार लोकांना त्याविषयी कोणाला द्या। गोंधळातच सभापतींकडून इतर विधेयक उरकून घेणे सुरू आहे असे म्हणत विरोधकांची विधान परिषदेत जोरदार घोषणाबाजी केली। त्यानंतर मराठा आरक्षणावर चर्चा नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा नाही असे म्हणत मराठा समाजाला आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करत सदस्य विनायक मेटे, सदाभाऊ खोत, भाई गिरकर प्रसाद लाड, गोपीचंद पडळकर आदींनी पायऱ्यांवर उतरून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली। वेळ झाली तेच थांबण्याची। पुढील बातम्यांकरिता बघत राहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा।